Yes, sir. Yes. Okay. Uh, in last lecture, what we have discussed? We have discussed the summing amplifier. We can say that that is the adder in both case, inverting type and non-inverting. So number of signals are connected to the inverting or non-inverting terminal. We have to add that signals. Now we have discussed the difference amplifier. That is nothing but the subtractor. Difference amplifier, we have to difference from good signals, or we can say that that is the subtractor. Means output which is proportional to the input signal. So we have already discussed difference amplifier. Inverting amplifier we have discussed, non-inverting amplifier discussed, we have discussed the difference amplifier. So when we have to discuss the difference amplifier, two signals are connected at a time to the inverting and non-inverting terminal. So that is the problem. Two input signals at a time. In inverting, input signal is connected to the negative terminal and second terminal is ground. And non-inverting amplifier, we have to connect single signal or number of signals. No more, no problem. That is connected to the non-inverting and inverting is connected to the ground. So here number of signals or single signals is connected to the inverting and single signals is connected to the non-inverting. So what should be the output that we have discussed? V0. V0 is equal to gain of that amplifier A, that is denoted by the A. AD means difference amplifier gain into VID, differential input voltage. So इन्व्हर्टिंग नॉन इन्व्हर्टिंग आपण डिस्कस केलेला आहे, डिफरन्शियल पाहिला आहे. आता या डिफरन्शियल मध्ये प्रॉब्लेम काय आहे की दोन इनपुटला सिग्नल दिल्यामुळं आपल्याला एक जर आउटपुट काढायचं असेल तर एकालाच कन्सिडर करावं लागेल. म्हणजे समजा पहिला सिग्नल जर इन्व्हर्टिंगला दिलेला आहे, दुसरा सिग्नल नॉन इन्व्हर्टिंगला दिलेला आहे, दोघांपैकी कुठलाही एक कन्सिडर करून दुसरा ग्राउंड घेऊन आपण व्हॅल्यू काढावं लागेल आउटपुट, आणि मग दुसऱ्याला कन्सिडर करून पहिल्याला शॉर्ट करावं लागेल, मीन्स पहिल्याला ग्राउंड करावं लागेल आणि दुसऱ्याचा आउटपुट काढावं लागेल, आणि मग दोघांचंही दोन्ही सिग्नलचं आपल्याला डिफरन्स करावं लागेल. That is the difference amplifier. VID, but what is the VID? It is a inverting input VA minus VB. आता अशी केस कुठल्या थेरम मध्ये आहे की नंबर ऑफ बॅटरीज आहे, नंबर ऑफ सिग्नल आहे, नंबर ऑफ बॅटरीज आहे, एकाला कन्सिडर करतो, बाकीच्यांना शॉर्ट करतो, करंट सोर्स असेल तर ओपन करतो, व्होल्टेज सोर्स असेल तर शॉर्ट करतो. असं कशात आहे सांगा बरं. सुपरपोजिशन. तेवढं तर वाचा, तिथे दिलेलंच आहे ना. वी मस्ट हॅव टू नो द सुपरपोजिशन थेरम. सुपरपोजिशन थेरम आपण पाहिलेला आहे, केसीएल पाहला, केव्हीएल पाहला, सुपरपोजिशन थेरम डिस्कस केलेला आहे तुम्ही इलेक्ट्रिकल मध्ये, थेवेनियन्स थेरम डिस्कस केलेला आहे. तर सुपरपोजिशन मध्ये काय होते की मोर दॅन वन बॅटरी, जर एकापेक्षा जास्त बॅटरी असेल आणि त्याच्यातला करंट किंवा व्होल्टेज काढायचा असेल, पॉवर डिसिपेशन काढायचं, पॉवर डिसिपेशन अक्रॉस दॅट रेजिस्टन्स काढायचा असेल तर आपल्याला व्होल्टेज आणि करंट माहित पाहिजे. सो ऍट दॅट टाइम वी हॅव टू कन्सिडर द वन बॅटरी. वन इथे आपण बॅटरी नाही म्हणू, इथे सिग्नल म्हणू. एका सिग्नलला आपण कन्सिडर करू, दुसऱ्या सिग्नलला आपण ग्राउंड करू आणि त्याला केस 1 म्हणू, मग केस 2.
मग समजा दोन सिग्नल जर दुसऱ्या नॉन इन्व्हर्टिंग मध्ये असेल तिथेही तसंच यूज करावं लागत. आता बरेचसे प्रॉब्लेम्स येतील त्याच्यात लक्षात येईल. तर तुम्हाला माहितच आहे सुपरपोजिशन थेरम. आपण सुपरपोजिशन थेरमचं एक एक्झाम्पल दिलं मी इथे, कारण हे तसं समजणार नाही म्हणून. समजा दोन बॅटरी आहे. पहिल्या केसमध्ये पहा, ही केस नंबर 1, बॅटरी 1 इज कन्सिडर. बॅटरी 1 कन्सिडर केल्याबरोबर हा शॉर्ट झाला, म्हणजे याला कनेक्टेड केलं ग्राउंड सोबत, शॉर्ट केलं म्हणजे हा आणि हा टर्मिनल शॉर्ट केला, दॅट इज कनेक्टेड टू द ग्राउंड, म्हणजे बॅटरी रिप्लेस केली, V2 रिप्लेस केली, आणि V1 नी काय व्होल्टेज आणि करंट निघतो याच्यामध्ये तो काढला. सो दॅट शुड बी द I इज इक्वल टू I1 I मायनस I1, हा आपण असा काढतो आपण. नंतर काय केलं, दुसरी बॅटरी कन्सिडर केली, पहिल्याला शॉर्ट केला, मग हा I2 आहे, हा I2 डॅश आहे, हा I2 मायनस I2 डॅश आहे, असा करून मग त्याचा रिझल्टंट काढतो विथ द हेल्प ऑफ KCL. सो रिझल्टंट शुड बी द ऍडिशन. आता आपण डिफरन्स एम्प्लिफायर पाहू. डिफरन्स एम्प्लिफायर और सबट्रॅक्टर. डिफरन्स एम्प्लिफायर आणि यालाच काय म्हणतो आपण, सबट्रॅक्टर आहे. पहा सर्किट डायग्राम मध्ये हा जो इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे निगेटिव्ह, पिन नंबर 2 निगेटिव्ह, पिन नंबर 3 पॉझिटिव्ह, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. आता इथे काय केलं आहे की इन्व्हर्टिंग टर्मिनललाही इनपुट दिलेला आहे आणि नॉन इन्व्हर्टिंगलाही इनपुट दिलेला आहे. तर याचा आउटपुट काय येतो, V0 इज इक्वल टू AD इंटू VID. VID काय आहे, डिफरन्शियल इनपुट काय, V1 मायनस V2. तर V1 मायनस V2 इथे काही रेजिस्टन्स डिव्हाइसेस लावलेले राहील, रेजिस्टन्स, कॅपॅसिटर, इंडक्टर. सो ऍट दॅट टाइम वी कॅन कन्सिडर हिअर VA मायनस VB. काय राहील, VID काय राहील, VA मायनस VB, म्हणजे V0 इज इक्वल टू गेन ऑफ दॅट एम्प्लिफायर इज डिनोटेड बाय AD इन ब्रॅकेट VA मायनस VB. मग आपल्याला केस 1 कन्सिडर करावं लागेल. केस 1 मध्ये काय करावं लागेल की समजा V1 0 केला आपण, V2 कन्सिडर केला. आता V2 कन्सिडर केल्यावर हा V0 हा ग्राउंड आहे, हा सुद्धा ग्राउंड आहे, म्हणजे हा झाला व्हर्च्युअल ग्राउंड, हे व्हर्च्युअल ग्राउंड आहे. जेव्हा V2 सिग्नल आहे इन्व्हर्टिंगला तर आउटपुट काय येईल, इट इज अ इन्व्हर्टिंग टर्मिनल आउटपुट. इन्व्हर्टिंग टर्मिनलचा आउटपुट काय राहील, V0 इज इक्वल टू गेन A. गेन काय, RF by R1, that is the minus, because it is connected to the inverting negative feedback, minus RF by R1 into V2. हा झाला आपला इन्व्हर्टिंग एम्प्लिफायरचा आउटपुट. मग काय करावं लागेल, V2 ला आपण 0 करू आणि V1 ला कन्सिडर करू. V1 इज कनेक्टेड टू द ग्राउंड आणि V1 ला आपण कन्सिडर केलं. V1 ला कन्सिडर केल्यावर आपल्याला आउटपुट काय येईल, सो आउटपुट शुड बी द V0 इज इक्वल टू 1 प्लस RF बाय R1 इंटू VA. म्हणजे ह्या VA, इथे VA ला काय आहे, पण आता या VA च्या तिथे थोडंसं कॉम्प्लिकेटेड सर्किट आहे. दिस सर्किट इज नथिंग बट द व्होल्टेज डिवायडर. लक्षात आलं का, दिस सर्किट इज नथिंग बट द व्होल्टेज डिवायडर. आपण नेहमी काम केलेलं आहे व्होल्टेज डिवायडरवर. व्होल्टेज डिवायडर आणि ब्रिज हे आपल्याला लागतंच. इट इज कनेक्टेड इन द सिग्नल कंडिशनिंग सर्किट इन इन्स्ट्रुमेंटेशन एम्प्लिफायर. टेम्परेचर कुठलाही सेन्स करायचा असेल, रेजिस्टन्स विल बी व्हेरी व्हेन physical quantities measure. At that time resistance is vary, that resistance is connected in place of this R1 potential divider. आता पोटेन्शियल डिवायडर तुम्ही बऱ्याच वेळा काढलेला आहे. पोटेन्शियल डिवायडर म्हणजे R1 R2 याच्या अक्रॉस इनपुट लावलेला आहे. इनपुट काय, V आहे आणि V1 आहे. इनपुट काय, V1 आणि VA काढायचा आहे. तो व्हॉट शुड बी द VA इज इक्वल टू खालचा रेजिस्टन्स R2 बाय R1 प्लस R2 इंटू V1 इनपुट व्होल्टेज. हा पोटेन्शियल डिवायडर आहे. आता आपण कन्सिडर करू, हे दोन्ही काढल्यावर मग ते इक्वेशन मध्ये पुट करू आपण. या डिफरन्स एम्प्लिफायरच्या इक्वेशन मध्ये V0 इज इक्वल टू AD इन ब्रॅकेट डिफरन्स ऑफ VA मायनस VB. दॅट इज नॉट द VB मायनस VA, दॅट इज द VA मायनस VB.
दॅट वी हॅव डिस्कस इन द डिफरन्शियल एम्प्लिफायर. डिफरन्स एम्प्लिफायर मध्ये आपण पाहिलेलं आहे. आता पहा, एक्सप्रेशन फॉर आउटपुट व्होल्टेज. आपल्याला आउटपुट व्होल्टेज एक्सप्रेशन पाहिजे आहे डिफरन्स एम्प्लिफायर सबस्ट्रॅक्शन. तर पहिली केस कन्सिडर केली. कन्सिडर मध्ये काय केलं, V2 इज कनेक्टेड. V2 जो सिग्नल आहे कशाचाही जो ज्याचा काही सिग्नल आहे 3 व्होल्ट 2 व्होल्ट 2 व्होल्ट 1 व्होल्ट और 3 व्होल्ट 2 व्होल्ट व्हॉट एव्हर इट मे बी, जे काही आहे ते आपल्याला आउटपुट काढायचं आहे. समजा हा 3 आहे आणि हा V2 1 आहे. 3 मायनस 1 2 मल्टिप्लाइड बाय एम्प्लिफाइंग फॅक्टर. तर किती येते ते आपल्याला पाहावं लागेल. RF by R1 is the gain. So according to that we can find out. Simply we have to find out. किती फास्ट काढला आपण. आणि असंच MCQ मध्ये असेच क्वेश्चन येतात, परंतु इथे गेन आला. तो ओपन लूप गेन, क्लोज लूप गेन याच्यावर. आता काय केलं आपण, कन्सिडर V2 आणि V1 ला 0 केली. तर V2 ला कन्सिडर केल्यावर V1 जर 0 असेल तर आपण ह्या V0 ला कन्सिडर नाही करू. VA इज 0. मग VA इज 0 तर यावेळेस काय कुठला एम्प्लिफायर होईल हा तयार. समजा VA जर 0 असेल तर हा एम्प्लिफायर कुठला तयार होईल, इट इज अ इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. आणि इन्व्हर्टिंग एम्प्लिफायरचा आउटपुट काय आहे, V0 इज इक्वल टू गेन. गेन काय आहे, RF बाय R1. RF बाय R1 म्हणा, R2 बाय R1 म्हणा, RF बाय RI म्हणा. RI इज द इनपुट रेजिस्टन्स. काही म्हणा, कुठल्या पुस्तकात काही दिलं राहील, कुठल्या पुस्तकात काही दिलं राहील, पण दॅट इज द फीडबॅक रेजिस्टन्स डिवायडेड बाय इनपुट रेजिस्टन्स मायनस, बिकॉज इट इज अ इन्व्हर्टिंग ऑफ द इनपुट सिग्नल. इनपुट सिग्नलला इन्व्हर्ट करतो आपण, फेज 180 डिग्री फेज शिफ्ट चेंज करतो. सो दॅट इज द आउटपुट ऑफ V0. आता पहा येतं V02. मग त्याला काय करू आपण, त्या सर्किटला सर्किट 1 करू, केस 1. केस 1 मध्ये काय करू पहा, V2 ला इथे सिग्नल लावलेला आहे, इन्व्हर्टिंगला सिग्नल लावला V2, V1 ग्राउंड करून टाकला. तर हे बोथ टर्मिनल्स आर ग्राउंड. म्हणजे इथे काय झालं, इथे 0 आला. याचं आउटपुट काय आलं पहा, V02 इज इक्वल टू मायनस RF बाय R1 V2. ही झाली पहिली केस. सिंपल आहे पहिली केस. परंतु जेव्हा प्रॉब्लेम मिक्सिंग मध्ये येतं ना, तेव्हा कॉम्प्लिकेशन होतं. आणि तेव्हा कॉम्प्लिकेशन होता कामा नये. कारण जेव्हा हा ग्राउंड केलेला आहे दुसरा सिग्नल, तो नॉन इन्व्हर्टिंगचा, त्यावेळेस आपण कन्सिडर कुठलं सर्किट करून राहिलो, दॅट इज अ इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. म्हणजे V02 इज इक्वल टू मायनस RF बाय R1 V2. समजत आहे असं समजतो. नसल समजत तर वाचत जा, रेग्युलर लेक्चर करत जा, आणि भरपूर वाचन ठेवा, समजते बरोबर. काही मोठं कठीण नाही आहे. झालं. आता आपण काय करू, केस सेकंड केस पाहू आपण. सेकंड केसची पुन्हा डायग्राम काढू. आता सेकंड केसच्या वेळेस काय होईल, जे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला सिग्नल दिलेला आहे दॅट सिग्नल विल बी कन्सिडर अँड V2 इज कनेक्टेड टू द ग्राउंड. थेरीमध्ये तेच लिहिलेलं नाव V2 इज इक्वल, मी आता ही थेरी मीच लिहिलेली आहे, त्याच्यामुळे थेरी वाचायची आवश्यकता नाही आहे. नाव V2 इज इक्वल टू 0, दॅट मीन्स V2 इज शॉर्ट सर्किटेड टू द ग्राउंड. And only V1 is connected. The difference amplifier circuit get modified to the equivalent circuit figure. It is non-inverting amplifier. ते काय होईल, जेव्हा निगेटिव्ह टर्मिनलला सिग्नल लावलेला आहे आणि इन्व्हर्टिंग टर्मिनल कनेक्टेड टू द ग्राउंड आहे, याला काय म्हणतो आपण, नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. मग नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायरचा गेन काय आहे, V0 इज इक्वल टू AV इंटू VA. तर गेन काय आहे, 1 प्लस RF बाय R1. आता आपण पाहू सर्किट पहा कसं झाली. आता हे सर्किट आहे केस 2 चं. केस 2 मध्ये काय केलेलं आहे, V1 ला कन्सिडर केलं. सिंपल, V1 ला कन्सिडर केलं आणि V2 इज कनेक्टेड टू द ग्राउंड. मग आपण काय काढू, इथे VA काढू. सो व्हॉट शुड बी द VA, म्हणजे V01 आउटपुट काय केलं, V01. पहिल्या केसमध्ये आउटपुट काय झालं होतं, V02. आणि रिझल्टंट काय होईल, V0 इज इक्वल टू V01. ह्या दोघांची ऍडिशन, V01 प्लस V02. आता V01 पहा काय येईल. V01 काय येईल याच्यामध्ये, ही सर्किट कशाचं आहे, नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. इनपुट सिग्नल नॉन इन्व्हर्टिंगला दिलाय. त्याचा गेन काय आहे,
1 प्लस आर एफ बाय R1 इतकं समजलं का? पहा, 1 प्लस आर एफ बाय R1 गेन मल्टिप्लाइड बाय, आता हा VA काढावा लागेल आपल्याला. हा VA, VA हे कॉम्प्लिकेटेड सर्किट, याच्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड सर्किट होईल. तेव्हा आता ह्या V1 च्या जागी V1 आणि इथेच याला पॅरलल V2 दिलेला राहील, आणि हा पहिला ग्राउंड आहे, त्याच्यात सुद्धा आपल्याला कन्सिडर तसंच करावं लागेल. म्हणजे इन्व्हर्टिंग टर्मिनल ग्राउंड आहे, पण कुठल्या कुठल्या केसमध्ये काय होईल, नॉन इन्व्हर्टिंगला 2 सिग्नल दिलेले आहे, इथे 2 सिग्नल दिलेले आहे, इथे एक सिग्नल वेगळा दिलेला आहे. म्हणजे पहिले काय काढावं लागेल तुम्हाला, या V1 आणि V2 तर कन्सिडर करून VA काढावं लागेल, त्याची ऍडिशन, आणि नंतर त्याचा पुन्हा डिफरन्स. तर पहा आता इथे काय झालेलं आहे, आपण V0 इज इक्वल टू गेन इनटू VA काय आहे पहा. आता VA काय आहे, इट इज नथिंग बट द पोटेन्शियल डिवायडर. R1 and RF is connected in series. हा जो R1 रेजिस्टन्स आहे, RF रेजिस्टन्स आहे, इट इज कनेक्टेड इन सिरीज अँड इट इज कनेक्टेड अक्रॉस द V1 सिग्नल. आलं का लक्षात? V1 signal, input is the V1 signal and output will be getting from the VA. That is nothing but the simple potential divider circuit. काय आहे ते? पोटेन्शियल डिवायडर सर्किट. मग हा VA कसा काढतो आपण? सो इट इज अ डिव्हिजन ऑफ RF डिवायडेड बाय R1 प्लस RF. काय झालं? RF डिवायडेड बाय R1 प्लस RF, R1 प्लस R1 मल्टिप्लाइड बाय इनपुट व्होल्टेज. इनपुट व्होल्टेज काय आहे? V1. मग पुन्हा आपण याला काय करू, याला सिम्प्लिफाय करू, R1 प्लस RF बाय R1. मग काय आलं? R1 प्लस RF बाय R1, R1 प्लस RF, R1 प्लस RF कॅन्सल झाला. मग आउटपुट काय आलं? RF बाय R1. म्हणजे इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायरच आउटपुट आलं, बट इट इज अ पॉझिटिव्ह साइन, आपल्याला त्याच्याशी काही संबंध नाही. आपलं आउटपुट काय आलं सेकंड केस मध्ये? V01 इज इक्वल टू मायनस RF बाय R1 V1. आणि पहिल्या केसचं काय आलेलं आउटपुट? V02 इज इक्वल टू मायनस RF बाय R1 आणि V2, म्हणजे V2 सिग्नल, त्याला V2 सिग्नल दिलाय म्हणून V2 सिग्नल. आता हे दोन आले V01 V0, आपण याला कंबाईन करू, रिझल्टंट शुड बी ऍडेड बोथ. आपण जसं सुपरपोजिशन मध्ये केलेलं आहे, एका ब्रँच मधून जाणारा करंट काय होतो? दॅट सेम डायरेक्शन, दॅट इज द I डॅश प्लस I डबल डॅश. रिझल्टंट शुड बी द I डॅश प्लस I डबल डॅश. आता इथे रिझल्टंट काय आला? V0 इज इक्वल टू V01 प्लस V02. पहिल्या बॅटरीला कन्सिडर करून जो आलेला करंट आहे तो V02 आहे, दुसऱ्या सिग्नलला कन्सिडर करून V01 आला. दोघांची काय केली? रिझल्टंट शुड बी ऍडेड. इथे सबट्रॅक्शन नाही आहे, रिझल्टंट आहे. रिझल्टंट सेम डायरेक्शन, V0 इज इक्वल टू V01 प्लस V02. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. V01 काय? RF बाय R1 V1 मायनस RF बाय R2 V2. सो इट शुड बी द RF बाय R1 V1 मायनस V2. V0 काय आला? RF बाय R1 V1 मायनस V2. आपण एका सेकंदामध्ये पहिले आपण डिस्कस केलेला आहे. डिफरन्शियल एम्प्लिफायरचा आउटपुट काय आहे? आउटपुट इज इक्वल टू, so output is equal to, that is the gain RF by R1. So RF by R1 V1 minus V2, difference of that. दोघांचा गेन कॉम्बिनेशन करून जो गेन आलेला आहे दॅट इज द RF by R1. हा कॉमन आला आणि V1 मायनस V2. आता पुढे आपण याच्यामध्ये पहा काय करू. दस आउटपुट व्होल्टेज इज प्रोपोर्शन. आपल्याला सबट्रॅक्शन पाहिजे ना, व्होल्टेजचं सबट्रॅक्शन पाहिजे, म्हणजे मग याच्यातला रेजिस्टन्स कॉम्पोनंट आपल्याला काढून टाकायचा आहे. म्हणून आपण काय करू, दस द आउटपुट व्होल्टेज इज प्रोपोर्शन टू द डिफरन्स ऑफ द टू इनपुट अँड RF बाय R1 इज कॉल्ड द गेन ऑफ द डिफरन्स एम्प्लिफायर. RF बाय R1 काय आहे? गेन ऑफ द डिफरन्स एम्प्लिफायर. आता सबट्रॅक्टर पाहू आपण काय आहे, तर सबट्रॅक्शन करायचं आहे ना. V0 इज इक्वल टू V1 मायनस V2. या केसमध्ये काय करावं लागेल? इन डिफरन्स एम्प्लिफायर इक्वेशन इफ वी सबस्टिट्यूट RF इज इक्वल टू R1 इज इक्वल टू R, म्हणजे फॉरवर्ड रेजिस्टन्स आणि इनपुट रेजिस्टन्स याच्या व्हॅल्यूज एकच ठेवावं लागेल. म्हणजे आपण काय म्हणतो? युनिटी गेन. म्हणजे 1 किलो डिवायडेड बाय 1 किलो, गेन किती आला? 1. युनिटी गेन, नॉट लेस दॅन युनिटी गेन. ऑप एम्प गेन शुड बी द युनिटी गेन. मग आपण RF इज इक्वल टू R1 इज इक्वल टू R
ही कंडिशन टाकू शकतो. देन द एक्सप्रेशन द आउटपुट व्होल्टेज इज गिवन बाय. आता ते एक्सप्रेशन काय आलं, जे आपण डिफरन्स एम्प्लिफायरचं एक्सप्रेशन पाहिलं होतं, तो RF मध्ये R पुट केला, R1 मध्ये R पुट केला, दॅट विल बी कॅन्सल अँड सो V0 इज इक्वल टू V1 मायनस V2. पहा पुन्हा तेच इक्वेशन, अँड द डिफरन्स गेट ट्रान्सफॉर्म इन टू द सबट्रॅक्टर. डिफरन्स काय झाला, तो सबट्रॅक्टर मध्ये ट्रान्सफर झाला. दट सबट्रॅक्टर सर्किट इज शोन इन द फिगर. आता पहा हे सेम सर्किट आहे. सो इथे एक सिग्नल दिलेला आहे, इथे दुसरा सिग्नल दिलेला आहे. याला VA म्हणतो, याला VB म्हणतो, VB. सो व्हॉट शुड बी द व्होल्टेज. आउटपुट काय आहे, आउटपुट सबट्रॅक्टरचं आउटपुट V0 इज इक्वल टू V1 मायनस V2. याच्यामध्ये गेन वगैरे नाही, याच्यामध्ये कन्सिडर काय केलं की RF म्हणजे फॉरवर्ड रेजिस्टन्स आणि रिव्हर्स रेजिस्टन्स बोथ शुड बी द सेम. अँड इन नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर दिस R अँड दिस R शुड बी द सेम. तसंही आपण हा R आणि हा R सेम ठेवतो आणि हा R आणि फॉरवर्ड रेजिस्टन्स जो फीडबॅकचा रेजिस्टन्स तो सारखा ठेवतो. तर आपण या केसमध्ये काय केलेलं आहे की इथे दिलेलं आहे देअरफॉर इट गेन इज 1 युनिटी गेन. तर आपण काय केलं, RF इज इक्वल टू RI इज इक्वल टू R. मग RF इज इक्वल टू RI म्हणा किंवा R1 म्हणा, काही म्हणा. सो फॉरवर्ड रेजिस्टन्स इज इक्वल टू इनपुट रेजिस्टन्स इज इक्वल टू R. That R means that has the same value at that time. V0 is equal to V1 minus V2. म्हणजे सबट्रॅक्टरचं इक्वेशन काय आलं, V0 इज इक्वल टू V1 मायनस V2. त्या कंडिशनला सगळे रेजिस्टन्स एका व्हॅल्यूचे लागल. व्हॉट इट, एका व्हॅल्यूचे नसल तो दॅट इज द डिफरन्शियल एम्प्लिफायर. RF RI वेगवेगळ्या व्हॅल्यूचे असेल तर डिफरन्शियल एम्प्लिफायर झाला. सबट्रॅक्टर मध्ये काय झालं की ऑल द रेजिस्टन्स आर सेम. सो V0 इज इक्वल टू डिफरन्स ऑफ इनपुट सिग्नल. आता प्रॉब्लेम पाहू आपण. डिटरमाइन द आउटपुट व्होल्टेज फॉर द एम्प्लिफायर फिगर इज गिवन इन द फिगर. ही एक फिगर दिलेली आहे आणि आउटपुट व्होल्टेज काढायचं आहे. आउटपुट व्होल्टेज तुम्हाला काढायचं आहे. तर सो आउटपुट व्होल्टेज शुड बी द पहा याच्या व्हॅल्यू काय दिलेल्या आहे, 1 किलो ओम, 1 किलो ओम, 1 किलो ओम, 1 किलो ओम, सगळ्या व्हॅल्यू सेम आहे. म्हणजे काय झाला, हा वी कॅन से दॅट इज द ॲडर. दॅट इज इक्वल टू द ॲडर. also R1 is equal to R2 is equal to R3 is equal to 1 and RF is also the 1. Therefore we get V0 is equal to direct RF by R1 V1 plus RF by R2 V2. So it is a scaling amplifier. हा काय झाला, जेव्हा याच्या व्हॅल्यूज आहे R1 हा जो R1 आहे, RF आहे, हा R2 आहे, हा R3 आहे, याच्या जर व्हॅल्यू असत, सो इथे चुकीचं झालंय. हे R2 RF by R2 RF by R3 याच्या जर काही व्हॅल्यूज असेल तर स्केलिंग, तर याच्या व्हॅल्यू सेम आहे म्हणजे कंडिशन काय झाली आहे, ॲडरची कंडिशन झाली आहे. सो ॲडर कंडिशन ॲट दॅट टाइम द V0 इज इक्वल टू मायनस ऑफ दॅट 2 + 1 + 4. सगळ्या इनपुट सिग्नलचं काय झाला, ऍडिशन झाली. ऍडिशन झाल्यावर आउटपुट सिग्नल काय आला आहे त्याच्यामध्ये -7 व्होल्ट. म्हणजे त्याचा जो आउटपुट आहे तो -7 व्होल्ट आहे, मायनस साईडला, बट दॅट हॅज द व्हॅल्यू, व्होल्टेज व्हॅल्यू. हे झाली त्याची ऍडिशन. एक प्रॉब्लेम. आता दुसरं प्रॉब्लेम पाहू. डिझाइन अँड ॲडर सर्किट using an op-amp to get output expression as Vout. एक सर्किट डायग्राम दिलेली आहे आणि त्या सर्किट डायग्रामचं हे Vout इक्वेशन दिलेलं आहे. Vout इज इक्वल टू -V1 + 10 V2 + 100 V3. ह्याच्यावरून तुम्हाला हे सर्किट डिझाईन करायचं आहे. काय म्हटलेलं आहे, डिझाइन अँड ॲडर. हे सर्किट आपल्याला डिझाईन करायचं आहे. सो V1 V2 V3 रेजिस्टन्स आहे,
रेजिस्टन्स R1 R2 R3 हा आर एफ दिलेला आहे. आर एफ इज इक्वल टू 100 किलो. सो आर एफ इज 100 किलो. व्हीसीसी आहे, व्हीई आहे, आउटपुट व्होल्टेज आहे. तर आउटपुट इज गिव्हन बाय तर हे आउटपुट असं आहे. आणि कम्पेअरिंग द अबव एक्सप्रेशन विथ द गिव्हन एक्सप्रेशन फॉर आउटपुट. आता पहा इथे वेगवेगळ्या व्हॅल्यू येईल. या व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत. आणि का वेगवेगळ्या आहे? कारण V1 10 V2 100 V3 हे सो 1 व्होल्ट 10 व्होल्ट 100 व्होल्ट असल्यामुळे ह्या रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू वेगळ्या आहेत. सो दॅट इक्वेशन स्केलिंग इक्वेशन और ॲडर इक्वेशन शुड बी द V0 इज इक्वल टू मायनस RF V1 बाय R1 प्लस V2 बाय R2 प्लस V3 बाय R3. आता हे इक्वेशन काय करू आपण? जे गिव्हन इक्वेशन आहे त्याच्यासोबत कम्पेअर करू. सो कम्पेअर द अबव एक्सप्रेशन विथ द गिव्हन एक्सप्रेशन फॉर आउटपुट. त्याच्यासोबत आपण काय करू? कम्पेअर करू. दॅट कम्पेअर इक्वेशन इज इक्वल टू मायनस V1 मायनसचं आपल्याला काही नाही करावं लागत. मायनस V1 प्लस 10 V2 प्लस 100 V3. आता इथे काय? RF बाय R1 ची व्हॅल्यू किती आहे? 1. दॅट इज गिव्हन. RF बाय R1 इज इक्वल टू 1. म्हणजे RF काय झाला? RF इज इक्वल टू R1. पण RF ची व्हॅल्यू दिलेली आहे. सो RF इज 100 किलो ओम. दॅट्स वाय R1 इज इक्वल टू 100 किलो. जेव्हा आपण कम्पेअर केलं त्या इक्वेशनला. आता दुसऱ्या इक्वेशनला कम्पेअर करू. RF बाय R2 इज इक्वल टू काय? 10. RF बाय R2 इज इक्वल टू किती व्हॅल्यू दिलेली आहे? 10 दिलेली आहे. RF बाय R2 इज इक्वल टू 10. RF ची व्हॅल्यू किती आहे? 100. 100 बाय 10 म्हणजे 10 किलो. म्हणजे R2 काय आला? 10 किलो. तसंच R3 करू. RF बाय R3 इज इक्वल टू किती व्हॅल्यू आहे? 100. सो RF बाय R3 तर मग R3 कडे गेला तर RF बाय 100. RF ची व्हॅल्यू पुट करा. 100 बाय 100 1 किलो. याची व्हॅल्यू किती आली? 1 किलो. व्हेन V1 V2 अँड V3 विल बी देअर. हे झालं याचा प्रॉब्लेम. म्हणजे रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूज काढल्या आपण. याला म्हणतो ॲडर सर्किट डिझायनिंग ऑफ द ॲडर सर्किट. मग V1 V2 V3 जे व्हॅल्यू पुट केल्या त्याचं ऍडिशन होईल. अजून असं एखादं इक्वेशन एखादं प्रॉब्लेम पाहू. एकदम पुष्कळचे प्रॉब्लेम आहे. सिरियस प्रॉब्लेम्स आर देअर. आता पहा. फिगर shows an non-inverting op-amp summer with V1 2 व्होल्ट. V1 काय आहे? 2 व्होल्ट आहे. आणि V2 काय आहे? -2 व्होल्ट. डिटरमाइन द आउटपुट व्होल्टेज V0. यांनी काय दिलेली आहे? फिगर दिलेली आहे. प्रॉब्लेम मध्ये फिगर दिलेली आहे. नॉन इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर. काय दिलेलं आहे? नॉन इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर. म्हणजे सिग्नल कशाला दिलेला आहे? नॉन इन्व्हर्टिंग म्हणजे प्लस. ऑप-एम्प समर म्हणजे समिंग ऍम्प्लिफायर. हा काय आहे? समिंग ऍम्प्लिफायर विथ V1 2 व्होल्ट V2 -2 व्होल्ट. डिटरमाइन द आउटपुट व्होल्टेज. पहा आता ह्या डायग्राम पहिले डायग्राम समजून घ्या. व्हॉट इज दिस डायग्राम? सो दिस इन्व्हर्टिंग टर्मिनल इज कनेक्टेड टू द ग्राउंड. इन्व्हर्टिंग टर्मिनल ग्राउंड आहे आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला 2 सिग्नल दिलेले आहे. तर आपण याला काय म्हणतो? इट इज अ नॉन इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर. हे काय झालं? नॉन इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर. आणि या नॉन इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर मध्ये त्यांचं म्हणणं आहे आउटपुट काढा. सो व्हॉट शुड बी द आउटपुट? आता आपण आउटपुट पाहू नॉन इन्व्हर्टिंगचा. म्हणजे नॉन इन्व्हर्टिंगचा आउटपुट काय येते? V0 इज इक्वल टू गेन. गेन काय? 1 प्लस RF बाय R. 1 प्लस RF बाय R इंटू गेन इंटू सो दॅट V म्हणजे V1 हा जो इथे सिग्नल दिलेला आहे ना नॉन इन्व्हर्टिंगला तो. बिकॉज नॉन इन्व्हर्टिंग गेन इज द 1 प्लस RF बाय R1 इंटू V. हे लक्षात आलं? मग आता पहा इथे कन्फ्युजन आहे. कन्फ्युजन असं आहे का आपल्याला इथे एक सिग्नल नाही आहे. इथे 2 सिग्नल आहे. +2 व्होल्ट आहे आणि -1 व्होल्ट आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? या नॉन इन्व्हर्टिंग मध्ये 2 सिग्नल असल्यामुळं आपल्याला सुपरपोजिशन
तिथे लावावं लागेल सुपरपोजिशन थेरम. म्हणजे या दोन व्होल्टेजला कन्सिडर करून -1 ला 0 करावं लागेल आणि -1 ला कन्सिडर करून 2 ला 0 करावं लागेल. आता पहा आपण काय करू, 2 ला कन्सिडर करू, -1 ला 0 करू. -1 ला 0 केल्यावर हा काय झाला, कनेक्टेड टू द ग्राउंड. म्हणजे आर आणि आर काय झाला, पॅरलल. हा आर आणि आर काय झाला, दोन्ही पॅरलल आहे. बिकॉज फ्रॉम दिस नोड दिस आर इज कनेक्टेड टू द ग्राउंड अँड फ्रॉम दिस नोड दिस आर इज कनेक्टेड टू द ग्राउंड. मग हा V1 काय येईल. सो अगेन इट इज अ व्होल्टेज डिवायडर. काही कॉम्प्लिकेशन नाही आहे, समजून घ्यावं लागेल. सो व्हॉट शुड बी द V1. मग आपण काय करू, त्याची ऍडिशन करू V1 ची. म्हणजे इनपुट व्होल्टेज V1 प्लस V2. दॅट इज द आउटपुट. आउटपुट इज इक्वल टू गेन. गेन 2R बाय आर. आर आर कॅन्सल 2. आणि इनपुटला काय करू आपण, ह्या दोघांचं जे ऍडिशन होईल V1 इज इक्वल टू हा V2 ला व्होल्टेज असलेला V1 व्होल्टेजला असलेला. सो V1 शुड, सो व्हॉट शुड बी द V1. V1 इज इक्वल टू, V1 काय आहे, याचं पोटेन्शियल डिवायडरचं आउटपुट व्होल्टेज. V1 इज इक्वल टू R पॅरलल टू R. म्हणजे काय होते, हाफ रेजिस्टन्स R पॅरलल टू R. म्हणजे 2 किलो ओम पॅरलल टू 2 किलो 1. म्हणजे R पॅरलल टू R, R इंटू R डिवायडेड बाय R प्लस R. सो दॅट शुड बी द R/2. R/2 आपण काय लिहिलं, R पॅरलल टू R डिवायडेड बाय हा R पॅरलल टू R प्लस R इंटू V तर V कुठलं घेतलाय, 2 व्होल्ट. मग तो काढला आपण V01. आता आपण V02 काढू. तर -1 ला कन्सिडर करू आणि 2 ला 0 करू. तर 2 ला जर 0 केलं आणि हा सुद्धा रेजिस्टन्स R आहे, म्हणजे हा रेजिस्टन्स R आणि हा रेजिस्टन्स R ग्राउंडचा बोथ आर पॅरलल. बोथ आर पॅरलल म्हणजे पुन्हा इक्वेशन तेच आलं. आता आपण असं करत करत आपण आता पहा इथे काय म्हटलेलं आहे, व्ही आउट ऍडर म्हटलेलं आहे ना, समिंग. व्ही आउट इज इक्वल टू VOUT1 प्लस VO2. VO1 प्लस VO2. आता VO1 आणि VO2 कुठला आहे, नॉन इन्व्हर्टिंगच व्होल्टेज आहे. इन्व्हर्टिंगचं आपण कन्सिडरच नाही केलं. दोन्ही नॉन इन्व्हर्टिंगच व्होल्टेज आहे, दोघांची ऍडिशन आहे. त्यांनी जर समजा ऍव्हरेज वगैरे विचारलं असतं तर मग आपण पुन्हा ऍव्हरेज काढला असता. दॅट इज द V01 प्लस V02 बाय 2. ऍव्हरेज काय आला, बाय 2 फक्त. ते इक्वेशन आपल्याला माहितच आहे. V1 प्लस V2 प्लस V3 बाय 3. अशा n क्वांटिटी, n सिग्नल असेल तर नंबर ऑफ सिग्नल्स आर n. ऍव्हरेज शुड बी द डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ सिग्नल. सो what we have to say that V1 is equal to 2 volt and V output is produced by the V2 is equal to -1 when V2 is equal to -1 volt is made 0. म्हणजे काय म्हटलेलं आहे, V2 ला कन्सिडर करू आणि -1 ला 0 करू. यावेळेस पहा काय येईल. सो V in इज इक्वल टू, याला आपण V in म्हटलेलं आहे. V in इज इक्वल टू V1 म्हणजे V1 हा हे याचं आउटपुट व्होल्टेज आहे. दिस पॉइंट V1 पॉइंट इज द आउटपुट व्होल्टेज. सो दॅट शुड बी द V in इज इक्वल टू V1 R पॅरलल टू R डिवायडेड बाय R प्लस R. हा जो फॉर्म्युला आहे, हा इनपुट व्होल्टेज इंटू दॅट कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स, इट इज अ व्होल्टेज डिवायडर. सो V1 किती आहे, 2 व्होल्ट. V1 2 व्होल्ट इंटू R2 बाय R1 R प्लस R बाय 2. हा R/2 हा सुद्धा R/2 आहे. इथे R2 लिहिलं गेलं, दॅट शुड बी द R/2. सो R/2 प्लस R, दॅट शुड बी द 2/3 व्होल्ट. R/2 म्हणजे हाफ R, हाफ. सो दॅट शुड बी द 2/3 व्होल्ट. आता पहा आपण दुसरं कन्सिडर करू. मग V in झाल्यानंतर काय झालेलं आहे, याला सर्किट डिझाईन करायचं आहे. V out इज इक्वल टू V in 1 प्लस RF बाय R. सो दॅट शुड बी द 2/3. V in म्हणजे V1 काय झालेला, त्याचा पर्टिक्युलर V1 काय झालाय, 2/3 1 प्लस 2R. सो दॅट इज द 2 व्होल्ट.
एका वेळेस काय आलं, V1 2 व्होल्ट आलं. आता दुसरं कन्सिडर करू, केस 2. So what should be the case 2? We have to consider V1 is equal to 2 volt made 0, means consider minus volt, and 2 volt should be connected to the ground. -1 volt ला कन्सिडर करू. सो -1 volt ला कन्सिडर केल्यावर V in 1 काय आला. सो V in 1 म्हणजे हा V1. हा V1 इज द आउटपुट व्होल्टेज ऑफ दिस पोटेन्शियल डिवायडर. तर V in 1 इज इक्वल टू V2. आता V2 किती आहे, -1 आहे. ते नंतर पाहू. V2 इज इक्वल टू दिस R पॅरलल टू R डिवायडेड बाय R प्लस R पॅरलल टू R. तर V2 काय आहे पहा. V2 -1 व्होल्ट आहे. R/2 बाय R प्लस R/2. R म्हणजे हा काय झाला, 3R/2 3/2R. मग तो वरती गेला. मग दॅट इज द -1/3 V. हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यावर इक्वेशन काय आलं, V in किती आला. सो दॅट शुड बी द V in. V in इज इक्वल टू -1/3. हा V in किती आहे, -1/3. तर या नॉन इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायरचं आउटपुट काय आहे, V out इज इक्वल टू 1 प्लस RF/R इंटू V1. इनपुट व्होल्टेज आहे. पुन्हा आपण तो फॉर्म्युला टाकू. V out म्हणजे एक V out 1 काढला आणि दुसरा V out 2 काढला. V out 2 इज द V in 1. सो इट इज अ V in 1 प्लस 1 प्लस RF/R. इट इज अ गेन ऑफ नॉन इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर. मग RF ची व्हॅल्यू 2R आहे. आणि इनपुट रेजिस्टन्सची व्हॅल्यू R आहे प्लस 1. मग याला सगळ्याला सॉल्व्ह केल्यानंतर so it should be the RR cancelled, 2 plus 1 3, 3 3 cancel, that is the -1 volt. It is a -1 volt. मग पहा, the output voltage V out is equal to V out 1 plus V out 2 दोघांची ऍडिशन. तर V out 1 किती आहे, 2 volt प्लस V out 2 किती आहे, -1. So output should be the 1 volt. Got it? Output should be the 1 volt. आता इथे जर आउटपुट विचारलं तर म्हणजे समजा MCQ क्वेश्चन आहे 2 व्होल्ट आणि -1. तो 2 प्लस -1 व्होल्ट म्हणजे V1 काय आहे, 2 व्होल्ट आणि हा V2 काय आहे, मायनस. म्हणजे काय झाला, V1 प्लस V2 इज इक्वल टू द आउटपुट. आउटपुट इज इक्वल टू V2 किती आहे, 2 प्लस V2 ची व्हॅल्यू किती आहे, -1. म्हणजे 2 - 1 इज द 1 व्होल्ट. आला 1 व्होल्ट. म्हणजे एवढं न करता, एवढं सर्व मेथड न करता, सो दिस इज फॉर द 6 मार्क. परंतु तुम्हाला 2 मार्कासाठी जर MCQ विचारला तो दॅट इज द 3 - 1 व्होल्ट. सिंपल ऍडिशन. हे सगळे जे फॉर्म्युले होऊन राहिले तयार, हे फॉर्म्युले लक्षात आले पाहिजे. कुठे नॉन इन्व्हर्टिंग मध्ये मायनस साईन येते हे लक्षात घ्या. ऍडिशन झाली V1 प्लस V2 प्लस V3, पण बाहेरच्या साईडला मायनस आहे. म्हणजे हे काय झालं असतं, ऍडिशन आली 1 व्होल्ट बट दॅट शुड बी द -व्होल्ट. हेच जर सिग्नल तुम्ही नॉन इन्व्हर्टिंगला लावलं असतं, इन्व्हर्टिंगला लावलं असतं तर हे आन्सर काय आलं असतं, -1 व्होल्ट. सो दॅट इज द ऍडिशन, बट आउटसाइड दॅट ऍडिशन मायनस विल बी देअर. कारण मायनस RF/R आणि RF/R आपण सेम व्हॅल्यू घेतले आहे, तर RR कॅन्सल. दॅट इज द मायनस ऑफ V1 प्लस V2 प्लस V3 अप टू VN ऍडर. गॉट इट? मी समजतो की तुम्हाला समजलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रॉब्लेम, असे पुष्कळचे प्रॉब्लेम आहे, परंतु मी एवढे घेतले, एवढे आपण डिस्कस करू बस. आता एक शेवटचा प्रॉब्लेम. डिझाईन अ ड्रॉ द सर्किट फॉर फॉलोइंग ऑपरेशन. डिझाईन अँड ड्रॉ म्हणजे डिझाईन करा आणि ड्रॉ करा. याच्यामध्ये अजम्पशन भरपूर राहतं, कारण जे डाटा शीट पाहिली आहे ना, त्याचं अजम्पशन घ्यावं लागतं. डिझाईन अँड ड्रॉ द सर्किट फॉर अ फॉलोइंग ऑपरेशनल ऍम्प्लिफायर युझिंग ऑप एम्प. पहा काय घेतलेला आहे. V0 इज इक्वल टू V1 प्लस V2, V1 प्लस V2 मायनस V3. हे सर्किट डिझाईन करायचं आहे. V0 इज इक्वल टू V1 प्लस V2 मायनस V3. आता पहा,
एक इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर घेतलं, त्याला V1 V2 लावला, तर त्याचं ऍडिशन काय झाला, V1 प्लस V2 मायनस. आता माझ्याजवळ पेन नसल्यामुळं सांगू नाही शकत. पहा आता इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर, या V1 V2 ला काय केलं, इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर लावलं. इन्व्हर्टिंग एम्प्लिफायरला V1 V2 लावला, याचं आउटपुट काय भेटल, V1 प्लस V2, मायनस साईन येईल त्याच्या बाहेर. आणि अजून दुसरं घेतलं आपण इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर, त्याला 2V3 इनपुट लावलं, त्याचं आउटपुट काय आलं, सो 2V3, तर त्याचं आउटपुट काय आलं, 2V3 लावल्यावर -2V3. मग -2V3 कशाला, याचं आउटपुट झालं पहिल्या इन्व्हर्टरचं, पण ते -2V3 कशाला गेलं, नॉन इन्व्हर्टिंगला. आणि V1 प्लस V2 मायनस आहे, ते कशाला घेतलं, इन्व्हर्टिंगला. मग इन्व्हर्टिंगला -V1 प्लस V2 आहे आणि हा V3 आहे, दोघाची ऍडिशन. सो दॅट शुड बी द -2V3 मायनस ऑफ V1 मायनस ऑफ -V1 प्लस V2. आता आपण इथे पाहू, हे पहा सर्किट कसं डिझाईन झालं. हा एक एम्प्लिफायर, सो इट इज अ फर्स्ट एम्प्लिफायर. याचा आउटपुट काय झालेला आहे, V1 V2. याचं V1 सिग्नल दिला, याचा V2 सिग्नल दिला. कशाला लावलेला आहे, इन्व्हर्टिंग एम्प्लिफायरचं. ऍडिशन काय झाली त्याची, V1 प्लस V2. पण बाहेर साईन काय आलेला आहे, मायनस, कारण त्याचा जो गेन होता -RF/R1. पण आपण रेजिस्टन्स सेम केल्यामुळं काय झालं, दॅट मायनस साईन विल बी देअर, मायनस. आता दुसरं काय झालेलं, इक्वेशन काय दिलेलं आहे त्यांनी, V1 प्लस V2 मायनस 2V3. तर मग आपण इथे दुसऱ्या एम्प्लिफायरला 2V3 लावू, सेम इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. मग सेम इन्व्हर्टिंग एम्प्लिफायरचं आउटपुट काय झालं, -2V3. तर हा 2 आलेला आहे गेन. तर 2 चा गेन केव्हा येईल, सो -2 गेन केव्हा येईल, तर RF/R1, म्हणजे RF जर 10 व्होल्ट आहे आणि Rin जर 5 व्होल्ट आहे, किंवा RF जर 8 किलो ओम आहे आणि Rin जर 4 किलो ओम आहे, तेव्हा हा गेन काय होईल, 2 होईल. म्हणजे हा डबल राहील टू द इनपुट. जे कोणची व्हॅल्यू आपण कन्सिडर केली, त्या कन्सिडर केलेल्या व्हॅल्यूपेक्षा हा जो फॉरवर्ड रेजिस्टन्स आहे, फीडबॅक रेजिस्टन्स, दॅट इज द डबल व्हॅल्यू ऑफ इनपुट रेजिस्टन्स. तेव्हा आपल्याला हा V3 सिग्नल काय येईल, -2. मग हा -2 आला. परंतु आपल्याला इक्वेशन काय म्हटलेलं आहे, V1 प्लस V2. तर V1 प्लस V2 तर आहे आपल्याजवळ, मायनस साईन आहे. ते मायनस साईन करण्याकरता आपण काय करून राहिलो, दॅट इज कनेक्टेड टू द इन्व्हर्टिंग टर्मिनल. आणि हा -2V3 आहे, हा -2V3च राहिला पाहिजे, म्हणून त्याला काय केलं आपण, नॉन इन्व्हर्टिंगला लावला. तर नॉन इन्व्हर्टिंगचं आउटपुट काय आलं, समजा V0 इज इक्वल टू VA मायनस VB. हा समजा पॉइंट V असेल, हे व्होल्टेज VA आहे आणि हा नोड व्होल्टेज किती आहे, VB आहे. सो आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू V0 इज इक्वल टू VA मायनस VB. V1 मायनस VB म्हणा, VA मायनस VB म्हणा. तर VA काय आहे, -2V3 आणि VB काय आहे, मायनस V1 प्लस V2. तर मायनस मायनस प्लस झाला आणि V1 प्लस V2. मग त्याला पुन्हा रिअरेंज करा आणि ते इक्वेशन लिहा, V1 प्लस V2 मायनस V3. कारण हे इक्वेशन या याच्यामधून, सो VA मायनस VB, आउटपुट व्होल्टेज इज VA मायनस VB. हॅलो, अनम्यूट कर रे बाबा, म्यूट कर माइक. सो इट इज अ डिफरन्स ऑफ दॅट. सो डिफरेंशियल एम्प्लिफायर, it is a difference of this minus this, and according to that, mute करना रे. So according to that we have to find out the values. कारण हा V02 जे स्टेप आहे, हा -5 कसा आला, तर RF/R2 हा गेन आहे, त्याच्याप्रमाणे व्हॅल्यूज आली त्याची. सो ऍडर सर्किट वरून त्याच्या व्हॅल्यूज आणि ह्या व्हॅल्यूज काढल्यावर याला कन्सिडर केला आपण 10 किलो ओम, 10 किलो ओम, 10 किलो ओम, कारण याचा गेन काय आहे, 1 आहे.
याचा गेन किती आलाय 2 आलाय. म्यूट कर रे. n/5 2 आलेला आहे. ओके. आणि याचा आउटपुट काय झाला V0 इज इक्वल टू VA मायनस VB. तर हे VA कशाचं व्होल्टेज राहील? इट इज अ नॉन इन्व्हर्टिंग मायनस इन्व्हर्टिंग. हा नॉन इन्व्हर्टिंग. सो VA मायनस VB. VA मायनस VB मध्ये व्हॅल्यू पुट केल्यावर आन्सर काय VA प्लस V2 मायनस V3. अशा प्रकारचा 6 मार्काचा 7 मार्काचा क्वेश्चन येतो. आणि याच्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक पाहू. सो आफ्टर दॅट discuss the next topic. Now I have stopped here.